नमस्कार मित्रांनो, तेजवलय न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। दिल्ली येथे झालेल्या निषेध मोर्चातील युवकांवर झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा उमटू लागले आहे। वंचित बहुजन आघाडीच्या आव्हानाला प्रतिसाद देत गुरुवारी वर्धा काटोलच नव्हे तर आर्वी तालुक्यातील रोहणा येथे सुद्धा ग्रामवासियांनी मोर्चा काढून लाठीमाराचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे। वर्धा येथील बजाज चौकातून निघालेला हा मोर्चा सराफा बाजार होत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या मोर्चात हजारो कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला। राजकीय पक्षांसह विविध सामाजिक आणि आंबेडकरी संघटनांनी सीजेपीच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला। मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी दिलेल्या घोषणांनी सारा परिसर दणाणून निघाला होता। शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदन देऊन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची व लाठीमार करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली। शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद होते। यावेळी मान्यवरांनी सुद्धा मार्गदर्शन आंदोलन केलं होतं त्याच्यावरती जो लाठीचार्ज करण्यात आला, लहान मुलाला घायल करण्यामध्ये आले आणि त्यांची मागणी काय होती तर फक्त प्रधान यांचा राजीनामा शिक्षा मंत्र्यांचा। आणि दुसरी मागणी कोणती मोठी होती, अशा लहानशा मागणीसाठी मी ह्या लोकांचा जाहीर निषेध करतो आणि यावर प्रधानचा राजीनामा झाला नाही वर्धेमध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये पूर्ण संघटन, पूर्ण पक्ष, आंबेडकरी विचारधारा हे जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आपण हे असं आंदोलन चालू ठेवावे आणि याचा नेहमी निषेध करत राहावे। तर दुसरीकडे आर्वी तालुक्यातील रोहणा येथे सुद्धा फुले वार्डातील बुद्ध विहार परिसरामधून निघालेला मोर्चा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळा बस स्थानक होत रेल्वे गेट जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचला। यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना तीव्र भावना व्यक्त केल्या आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करून शांततेने मोर्चा करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध केला। लोकतंत्र की हत्या कर दी, संविधान को मारा है। लोकतंत्र की हत्या कर दी, संविधान को मारा है। हिंदुत्व की चादर ओढ़े देश को बेचने वाला है। संविधान की रक्षा करने ये जंग जरूरी है, इसलिए आज ये रोहना में मार्च निकालना भी जरूरी था, हमने निकाला है। सुभाष दिगडे यांच्याशिवाय सुनीता मेश्राम, स्वप्नील हिवसे, माजी सरपंच वाघ आदींनी मार्गदर्शन केले। या मोर्चात वंदना लोहकरे, उमेश गणवीर, श्रेया भगत, उमेश म्हैसकर, रंजना दहाट, बंडू लोहकरे, सुनीता मेश्राम, सुदर्शन दहाट, सुभाष दिगडे, सुनील वाघ, स्वप्नील हिवसे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मित्रांनो, आपल्या परिसरात घडलेल्या घटना, होणारे व झालेले कार्यक्रम, भ्रष्ट कारभार, शासकीय कामात दिरंगाई आदींची माहिती भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा। योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। कुणाचीही गय केल्या जाणार नाही। आमच्या तेजवलय न्यूज चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनची बटन दाबा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।